श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हां. काही नाही तुम्हाला अनुभव शेअर करायचा होता. हां, भगत ताईंनी मला सेवा दिली होती. मग त्या मला म्हटल्या की हां, सुनीता ताईंना एकदा अनुभव शेअर करा. हां, म्हटलं हां. करते आणि म्हटलं मला ताईंशी खूप दिवसापासून बोलायची इच्छा होती. दोनदा तीनदा मध्ये मेसेज टाकला, फोन टाकला, पण तो योग नव्हता आपला काहीतरी बोलायचा. योग नव्हता आणि हे ना साधारण मधला काळ कसा परीक्षेचा असतो ना ताई. परीक्षेचा काळ. हो, हो. फार बिझी शेड्यूल जातं ते. बरोबर आहे, बरोबर आहे. हां. तुम्ही कुठून बोलताय ताई? मी पुण्यावरनं बोलते. अच्छा, अच्छा. नाव माझं सांगायचं? नाव मीरा गबाले. अच्छा, अच्छा. हां, हां. हां. आणि स्वामी सेवेत येऊन मला 6-7 वर्ष झाली. हां, हां, हां. छोटे-मोठे खूप स्वामींचे अनुभव आले. अरे वाह! हो. आणि ते आता अनुभव येतीलच मला तसे मी शेअर करीनच तुमच्या ह्याच्यावर. हो, हो, हो. हां. आणि आता एक अनुभव आता लेटेस्ट बहिणीकरता सेवा घेतली होती. हां, ती हां. बहिणीला मी करायला लावली आणि अच्छा. तो भगत ताईंकडनं आणि मग तो खूप छान अनुभव आला. ते अच्छा. शेअर करायचं होतं मला. हां, हां. तर सांगू का अनुभव? हो, सांगा ताई. हां. ताई काय झालं माझी बहीण आहे मोठी हां. आणि बहिणीला माझ्या खूप दिवस झाले, कित्येक महिने झाले खूप पित्ताचा त्रास होत होता. अरे बापरे! हां, हो हां. आणि औषधं घेत होती तेवढ्यापुरतं कमी होत होतं, पण परत त्रास होता. खाण्यापिण्याची खूप पथ्य पाळत होती, पण कमी होत नव्हतं. अरे! मग मी तिला मध्ये म्हटलं, की "अगं तू स्वामींची सेवा तिला खूप असं काही नाहीये म्हणजे हां, मी हां. जेवढी करते ना, तेवढी तिला असं नाहीये फार काही मनापासून करेल असं काही नाहीये. अच्छा, अच्छा. हां, हां, स्वामींचं. तर मी तिला दोनदा म्हटलं, "जरा तू करतेस का गं स्वामींचं अमकं?" तर ती हां. म्हणली, "शुभा माझ्याकडनं होईल असं काही नाही. तर तू मला हो, तू मला औषधं सांग, अमकं सांग." तर मी तिला म्हटलं, "ठीक आहे. तुला जसं एकदा मी ताईंशी म्हटलं डोक्यात आलं ताईंना एकदा ती असताना फोन करावा. हां, मग मी हां. भगत ताईंना ती असताना फोन केला, स्पीकरवर फोन टाकला. हां. ताईंशी बोलले. म्हटलं, "ताई असं-असं बहीण बसली आणि असं-असं तिला खूप पित्त आहे. तर तिला काही तुम्ही सेवा द्याल का हो?" हां, हां, ती हां. ती करेल नाही तर मग मी करीन तिच्याकरता. हां, असं मी म्हटल्यावर ताई म्हणाल्या, "बघा, त्रास त्यांना होतोय ना, सेवा हां. त्यांनी केली पाहिजे. अगदी. तुम्ही करून उपयोग होणार नाही असं नाही. पण हां, त्यांनी केलेली जास्त चांगली." अगदी. आणि मग तिने ते सगळं ऐकलं. मग म्हटलं, "काय ताई सेवा करू?" मग त्यांनी सांगितलं, तारक मंत्र हां, तीर्थ करा 11 वेळा." त्यांनी सांगितलं सगळं. गोलोकष्टक स्तोत्र आणि स्त्री सूक्त हां. दिवसातनं एकदा सकाळ संध्याकाळ जसं जमेल तसं हं. म्हणावं. म्हणलं नाही तरी ऐकावं असं त्यांनी सेवा दिली. हां, हां, हां. तर त्यामुळे तसं मी तिला म्हणजे तिला सांगायच्या आधीच तिने ते ऐकलं आणि ती अच्छा. मला म्हणली, "तू लिहून घे सगळं." आणि मग हां. नंतर मी म्हटलं, "मग तू करशील का?" "हो, करीन" म्हणली. अरे वाह! मी म्हटलं, "काहीच हरकत नाही." पण ती मला बोलली नाही आणि मी म्हटलं, "आपण विचारायचं नाही, तू सेवा कधी करतीयेस? करशील का?" मग आपण म्हणायचं आणि तिने नाही केलं, की त्याचा त्रास आपल्याला होतो मग. अगदी, कारण अगदी. आपण खूप मनापासून करत असतो. म्हणजे बरोबर. तिने सांगू दे ना, की मी सेवा केली आणि मला काय अनुभव आला नाही. आणि हां. नंतर पुढे 8 दिवसानंतर तिने सेवा चालू केली वाटतं. पण मला हां. काही सांगितलं नाही. आणि तिचंच एक 5-6 दिवस झाले आणि सहज मी एकदा तिला सकाळचा फोन केला 12 11:30-12ला. हां. काय चाललंय विचारायला. तर ती मला म्हणली, "शुभा नंतर करू का? मी जरा हां. स्वामींच्या सेवेला बसते." ओह! हो, मला इतका आनंद झाला. बापरे! मी म्हटलं, "ही सेवा करते, ही काहीच त्याला बोलली नाही." हां, हां. पण तिने ती सेवा केली. अच्छा. 11 दिवस झाले तिचं तिने सांगितलेलं केलं, सगळं केलं हं. आणि पुढे 10-12 दिवसांनी काहीतरी हं. असाच विषय झाला पित्ताच्या त्रासाचा वगैरे. तर ती हं. मला म्हणली, ते बरं बरं वाटतंय गं शुभा मला. अरे 15 दिवस तू वाह! सांगितलेली सेवा केली मी हां. आणि माझा अगं 95% त्रास कमी झालाय." अरे वाह! असं तिने मला सांगितलं ताई. किती छान वाटतं सांगा बापरे! की. मला इतका आनंद झाला. म्हटलं, हं. "हो, मग तू काही बोलली नाहीस?" ती म्हणाली, "नाही बोलले अगं, पण मला बरं वाटलं." मी म्हटलं, "थांब आता मी ताईंना मेसेज टाकते मग." मग त्यांनाच शेअर ताईंना मी करायला मेसेज लावायला टाकला. पाहिजे होतं ताई. हं? त्यांनाच शेअर करायला हे सांगायला हवं आता होतं. आता पण सांगेन मी तिला, हां, की मी हां, तुझा हां. अनुभव तिला ऐकेल आणि मग तिला कळेल, की हां, काय हां. आहे ते. आणि नाही. मग ताईंना मी मेसेज टाकला. मग ताईंचा मला फोन आला. "सुनीता ताईंना पहिलं तुम्ही हा तुमचा अनुभव शेअर करा." म्हटलं, आ, "करते." खूप खूप छान वाटलं छान. त्याच्यामुळे. चला, मग हळू-हळू का होईना ती त्याच्यात आली आहे ना, हे फार महत्वाचं आहे. हां, हे आणि महत्वाचं आहे. खरं हां, करेल, करेल. आणि आणि ताई त्या इतक्या करतील ना ताई, की नंतर त्या पूर्ण वाहून घेतील बघा स्वामींसाठी. अरे वाह! खूप छान, खूप छान. हा संदेश जाईलच तिच्यापर्यंत तो. अजून एक किती अनुभव आहे, तो कधीच ताई-ताई सांगा.
सांगा आता सांगायचं सांगू? असेल तर. माझ्या हो. मुलाचा अनुभव आहे. ताई, हं. माझा मुलगा पण स्वामी सेवेत आहे आणि खूप दत्तगुरूंचं आणि स्वामींचं करणारा आहे. अच्छा, केवढा आहे तो? तो मोठा आहे, 40 वर्षाचा आहे. अरे बापरे! हां, आणि तो नाशिकला होता. आता तो पुण्याला. तो ना शिक्षण त्याचं सीए झालंय. पण तो अच्छा. रेडिओ क्षेत्रामध्ये त्याची आवड आहे सगळी. तो रेडिओ हां. नाशिकच्या ह्याला आरजे म्हणून होता. अरे आणि आता तो वाह! हां. आणि पुण्यामध्ये सुद्धा तो रेडिओ मिर्चीला आरजे म्हणून आहे. अरे त्याने ते वाह! शिक्षण, म्हणजे तो कलेचा टाटामधली भक्त आहे. नोकरी सगळं बाजूला ठेवलं आणि हां. ह्या क्षेत्रामध्ये तो आलाय. वाह! तर त्याचा इतका छान अनुभव आहे तुम्हाला सांगते, हां. की आम्ही नगरला गेलो होतो, अहमदनगरला एका कार्यक्रमाकरता. हां, आणि हां. आम्ही पुण्याला आलो आणि तो नाशिकला निघाला. तर हां. त्याच्या मित्राचा फोन आला, की हां. "अरे, मी नगरमध्ये आलोय. तू हां. नगरला आलायस का? येणार होतास?" तो मुलगा म्हणला, "हो, अरे स्टँडवरच निघालोय." "मग हां. येऊ नको," म्हणे, "माझ्याबरोबर तू हां. बाईकवर येतोस का? म्हणजे मला पण सोबत होईल." हं, हं. आणि मग तो जातो म्हटल्यावर मी म्हटलं, "अरे बाबा, इतक्या लांब बाईकवर तू निघालायस, हां. तर काळजी वाटते रे." तर तो म्हणला, "आई नको काळजी करू. आहेत ना, मी जप करतो, माझ्या तोंडात जप असतो. तू अरे नको वाह! टेन्शन घेऊ." असं. हं. आणि मग ते गेले आणि आम्ही पुण्याला आलो. आणि हं. मग त्याला ना पुण्याला आल्यानंतर मी सारखा कॉन्टॅक्ट करते फोनवर, की फोनची रिंग वाजते पण हा उचलत नाही. फोनची रिंग वाजते, हा उचलत नाही. ओह! मला कळेना, म्हटलं सायलेंटवर होऊन टाकलाय का काय ह्यानी, हं. पोचला की नाही. म्हणून मग सुनेनी पण फोन केला. तो हं. उचलेना. मित्राचा फोन नंबर नेमका आमच्याकडे नाही. अय्या! हो, नेमकाच विसरून, म्हणजे सुनेकडे पण नाही, माझ्याकडे पण नाही. हां. पण एक 5 तासानंतर मग मी सुनेला म्हटलं, "तू कर बाबा, आता काय कसं आपल्याला कॉन्टॅक्ट होतोय का बघ." हां. पण त्याच्या मित्राचा फोन तिला आला हां. आणि त्यांनी सांगितलं, की आम्ही सुखरूप पुण्यात हे नाशिकला पोहोचलोय. हां. पण माझ्या मुलाचं नाव आदिश आहे. हां, की हां. आदिशचा फोन पडलाय पण कुठेतरी. अरे, अरे! आणि पण तो वाचतोय. कोणी ह्याचा अर्थ तो उचलला नाही. एकतर नाशिक रोडला खूप खड्डे होते. हां, हां, हां. तिथे कुठेतरी पडलाय. असं त्यांना आठवेना कुठे पडलाय तो. हां, हां. अरे बापरे! मी म्हटलं, पटकन मी स्वामींना जाऊन हात जोडला. म्हटलं, "स्वामी, हे काय केलं?" हां. तू म्हटलं, "असं कसं काय पडलं?" आणि त्याच्यात कसं तो रेडिओ ह्याच्यात असल्यामुळे एक तर मुलांना हल्ली फोन खूप लागतो. त्यांची हो. कामं सगळी, आणि तो रेडिओ ह्याच्यावरच क्षेत्रामध्ये असते. असल्यामुळे खूप कॉन्टॅक्ट्स, त्यांची हां. कामं सगळी रेडिओ, मोबाईलवर असतात बरीचशी कामं. बरोबर, बरोबर. हां. आणि मग मी स्वामींना हात तर जोडले. मग मग तो सगळे बंद केलं त्याचं ते फोनचं सगळं. हां. आणि तो म्हणाला, "आता आई मला उद्या दुसरा मोबाईल घ्यायला लागेल." पण अरे वाह! पर्यायच नव्हता ना, घ्यायलाच पाहिजे दुसऱ्या दिवशी, कारण त्याच्यावर त्याचं काम आहे. हो. मग त्याने दुसऱ्या दिवशी जाऊन मोबाईल घेतला हां, हां. आणि माझा स्वामींचा जप चालू होता. आणि मी एकदा प्रदीप दादांना हं. मेसेज टाकला होता त्यावेळेला, की "दादा, अच्छा. असं-असं झालंय माझ्या मुलाचं, तर हां. काय सेवा तुम्ही द्याल?" हां, तर हां. प्रदीप दादांचा मला दुसऱ्या दिवशी मेसेज आला, हां. की "ताई, 51 वेळा घोरकष्टक स्तोत्र म्हणा." एवढाच हां. आला मेसेज. हां. आणि मग मी तेव्हापासून हां. म्हणत होते, म्हणजे जोपर्यंत फोन सापडेल, दादांनी आपल्याला सेवा दिली आहे, तर आपण बरोबर. सेवा करावी. आणि मग मी तो 51 वेळा घोरकष्टक स्तोत्र रोज नित्यनेमाने म्हणत होते. आणि हं. तो सुद्धा त्याची सेवा तो काय करत होता मी त्याला विचारलं नाही. पण तो हां. करत असावा मुलगा माझा. हां, आणि हां. तिथे तो जिथं राहत होता नाशिकला, तिथे हां. एक स्वामींचा मंदिर आहे. तर त्या अच्छा. गुरुजींनी त्याला, हां. साधारण ही गोष्ट 1 महिन्यानंतर, हां, हां. एका महिन्यानी गुरुजी, तो दर्शनाला गेला होता बुधवारी. आणि हां. गुरुजी त्याला म्हणाले, "उद्या सकाळी येशील का रे अभिषेकाला? जमेल का तुला हां, 9 हां. वाजता?" तर तो म्हणाला, "येईन." पण मग हं. त्याचं ते सकाळी 7 ते त्याचा 12 शो असायचा. त्यांनी ते सगळं मॅनेज केलं हां. 8:30 पर्यंत. मग अभिषेकाला गेला स्वामींच्या मंदिरात. हां. त्याचा अभिषेक खूप छान झाला. आणि त्याचा हं. मला 10:30 वाजता फोन आला, हां. की "आई, खूप छान अभिषेक झाला आणि इतकं छान वाटलं, प्रसन्न वाटलं वगैरे." हां, हां. असं तो माझ्याशी बोलतोय. आणि वाह! पलीकडे सुनेचा मोबाईल वाजला. हां. आणि वाजल्यावर तिने फोन घेतल्यावर त्या पलीकडच्या व्यक्तीने विचारलं, की हां. "तुमचं काही हरवलंय का?" अय्या! हो. तर ती म्हणाली, "नाही." कारण ती तर ऑफिसला जायच्या गडबडीत होती. आणि बरोबर. महिना झाला होता, तिच्या डोक्यातनं तो बहुतेक विषय गेला, की हां, आपला मोबाईल गेलाय आधीचा म्हणून. हां, आणि मग तिने फोन ठेवल्यावर मी माझ्या मुलाचा पहिला फोन खाली ठेवला हां. आणि म्हणलं, "अगं, असं कसं सांगितलंस तू? काही हं, हं. हरवलंय का? आपला फोन नाही का हरवला आधीचा?" मग ती म्हणाली, हां. "आई, मी विसरले." आणि मग तिने पटकन त्या व्यक्तीला फोन केला. मग हं. ती व्यक्ती नांदूर शिंगोट्याच्या इथं राहत होती, त्या टप्प्यात. ओह! हां. कसा योगायोग! मी म्हणलं, दादांनी पाठवली सेवा आपल्याला. आणि मग तो म्हणाला, की "मी नांदूर शिंगोट्याच्या इथे माझं शेत आहे." हां. आणि ते मग मी मुलाला विचारलं फोन करून,
हा, तुझा फोन कुठल्या टप्प्यात कुठेपर्यंत होता? तो म्हणला बहुतेक काही आम्ही त्या नांदूर शिंगोट्याच्या पुढे एक छोटं हॉटेल होतं. तिथं हा, आम्ही खायला थांबलो. पण गर्दी होती म्हणून आम्ही काय केलं ते घेतलं हा, आणि पुढे जाऊन एका शेतामध्ये असं कडेलाच तिथं शेत होतं आणि मोठं झाड होतं आंब्याचं. हा, तिथं आम्ही बसून खाल्लं हा, आणि खाऊन आम्ही निघालो तिथनं. हा. आम्ही फक्त चहाच घेतला आणि तेव्हा तो बहुतेक त्याच्या खिशातनं मोबाईल खाली पडला. ते त्याला ओ, कळलं नाही. बघ, आणि त्या आणि मग ते ज्याला सापडला त्या व्यक्तीचा फोन होता. बघा. आणि मग मग माझ्या मुलाने फोन फोन नंबर दिला आम्ही त्याला. मग मुलाने फोन केल्यावर त्याने सांगितलं, की तुमच्या मोबाईलवर बाकी काही मला मिळालं नाही. फक्त तुमचं मी सिम काढलं आणि माझ्या सिममध्ये घातल्यावर तनया गबाले हे एवढंच नावाचा नंबर सापडला मोबाईलचा. ओ, कसा सापडला माहित नाही ताई. बघा ताई, कमाल आहे की नाही? कमालच आहे अक्षरशः. हा, आणि तो नंबर सापडल्यावर त्यांनी माझ्या सुनेला म्हणून कॉन्टॅक्ट केला. हा, मग मुलगा माझा म्हणाला तो माझाच मोबाईल आहे. मग दादा तुम्हाला कसा सापडला? मग तो म्हणाला माझा मुलाला केव्हा सापडलाय. माझा मुलगा दुसऱ्या दिवशी शेतात आला. हा, छोटा आहे त्याचा 7-8 वर्षाचा मुलगा आहे. हा, 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 हा. त्याला तो मोबाईल सापडला आणि तो जीवन. मोबाईल वडील ओरडतील म्हणून त्यांनी तो बंद करून पडात ठेवला. आणि तो आणि महिन्यानंतर हा, शेतकऱ्याचे ते दादा होते काहीतरी बघायला गेले असेल कपाटात. हा. त्यांना तो मोबाईल सापडला आणि मग त्यांनी विचारल्यावर तो मुलगा तयार झाला हो मला शेतात सापडला म्हणून. आई गो, बघा. काय म्हणजे स्वामींची कमाल आहे. कृपा म्हणायची नाही ताई. हो. बापरे मी म्हटलं अक्षरशः दादांचे प्रदीप दादांचे सुद्धा धन्यवाद दिले मी मनात अक्षरशः. दादाला मी मेसेज टाकला त्यांनी बघितला की नाही आता माहित नाही मला. हा, पण मी तेव्हा बघितलं असेल. मनोमन दादांचे आभार मानले, स्वामींना नमस्कार केला म्हणलं अक्षरशः महिन्यानी होईना, नाही तर मिळालं अशक्यच ना. होतं ना महिन्यानी असं मिळणं. खरंय. आणि हे महत्वाचे ना ताई, याच्यात नंबर महत्वाचं. सगळे. खरंय. पण मिळाला. आणि मग माझा मुलगा म्हणाला की त्या दादांना की तुम्ही फक्त शेताच्या तिथं या, मी हा. मोबाईल घ्यायला येतो. तर ते म्हणाले मी जमलं तर नाशिकमध्ये आलो तर तुला घेऊन येतो, तुझा मोबाईल घेऊन येतो. मग तो म्हणला तुम्ही येऊ नका मी येतो. माझा मुलगा दुसऱ्या दिवशी मग त्याचा मित्र असे दोघं गेले. मग तो मला म्हणाला काय देऊ त्या शेतकऱ्याच्या मुलाला? आई कपडे वगैरे घेऊन जाऊ का? म्हणलं नको. लहान मुलाला खाऊचं अट्रॅक्शन खूप असतं. काही आणा तुम्ही खाऊ आणा एक बिस्किटचा पुडा दिला तरी ते खुश असतात खूप मुलं. असतात. त्यामुळे तू खरं. भरपूर लहान मुलाला आवडते. त्यांनी अक्षरशः पिशवीभर खाऊन नेला ताई. अरे वा. हो म्हणला त्या काय खाऊ दे म्हणलं मुलांना खाऊचं अट्रॅक्शन असतं कपड्यांपेक्षा. आणि मग तो घेऊन गेला आणि ते दिलं आणि मग त्या दादांनी कुठलीही अपेक्षा काही न करता अरे तो वा. त्याचा त्याला परत दिला. आता दादांचं नाव वगैरे माहित आहे? हो नाही त्यांनी विचारलं खरं. आणि मग हा अनुभव त्यांनी म्हणजे त्या शेतकऱ्याचा प्रामाणिकपणाचा एक छोटा किस्सा त्यांनी त्याच्या रेडिओवर सांगितला. की हा. अशी लोकही अजून आहेत की अच्छा. हां. त्या दादांचं नाव वगैरे कळू शकता? आता मी विचारीन हं माझ्या मुलाला हा, मी नाव विसरले तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं मध्ये त्यांनी. हा. पण नाव विसरले मी. चालेल, मला मेसेज करून ठेवा. नक्की, नक्की. हा, खूप छान अनुभव ताई, मी हो, शेअर हो, हो. करते. हा. धन्यवाद ताई आणि आणि ते तुमच्याशी बोलल्याचं शेतकरी खूप समाधान पण वाटलं मला. ते शेतकरी पण किती भाग्यवान की आरजे हो. त्यांच्यापर्यंत पोहोचले. अगदी, अगदी. नशीब लागतं की नाही या गोष्टीला. हो, 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 हो. किती छान. मी शेअर करते हा ताई. नक्की, नक्की. श्री चालेल. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.